हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे। आपण जेव्हा कुठे लग्नाला वगैरे जातो तेव्हा जसा भात बनतो तसा सेम जिरा राईस मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यात 2 चमचे इतकं तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। तर इथे मी थोडंसं मिरं, थोडीशी लवंग, थोडीशी दालचिनी, थोडेसे जिरे, थोडीशी शहाजिरी आणि थोडीशी हिंग हे सगळे गरम मसाले टाकले आहे। थोडासा तेजपत्ताही टाकला आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। 1 मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे। तर इथे मी जुना कोलम घेतला होता आणि त्याला 5-10 मिनिटं पाण्यात ठेवला होता आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर आपण तो कोलम तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला चांगलं 1 मिनिट असं परतून घेऊया। आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आपण ते पाणी अंदाजे टाकायचं आहे जेणेकरून आपला भात त्यात शिजला गेला पाहिजे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। करून झाल्यावर आपण बारीक गॅस करूया आणि ह्याला उकळी आल्यावर आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया। 10 मिनिटं शिजून देऊया। 10 मिनिटं झाली आहे। आता आपण चेक करून पाहूया आणि आपण ते अशा प्रकारे हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया। थोडंसं खालीवर करून घेऊया। आणि आता आपण चेक करून बघूया। तर यात पाणी टाकायची गरज नाहीये। तर आता मी गॅस बंद करून हा भात 15 मिनिटं इतका असं झाकण ठेवून मुरायला ठेवणार आहे। 15 मिनिटं झाल्यावर तुम्ही बघू शकता हा भात चांगला मुरला गेला आहे। तुम्ही बघू शकता हा भात कसा मऊ असा छानपैकी शिजलाही आहे आणि मुरलाही आहे। आता आपण हा भात परत वर खाली करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता कसा सुटसुटीत झाला आहे हा आपला जिरा राईस, सेम ज्या प्रकारे आचारी बनवतात तसा। तर तुम्ही हा घरी नक्की ट्राय करा। सेम तशीच चव आपल्याला घरी सुद्धा लागते। तर तुम्ही हे अशा प्रकारे नक्की करून पहा। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।